मराठा आरक्षण उपसमिती पाठोपाठ आता ओबीसी उपसमितीवर सुद्धा भाजपचाच वरचष्मा असल्याचं समोर आलंय। ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर ओबीसी नेते अशी ओळख असलेले मंत्री छगन भुजबळ यांना उपसमितीचं सदस्य करण्यात आलंय। त्यामुळे ओबीसींसाठी आवाज उठवणारे छगन भुजबळ यांचं बळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओबीसींच्या प्रश्नावर 16 ऑक्टोबर 2020 ला उपसमिती नेमलेली होती आणि या समितीचं अध्यक्षपद छगन भुजबळ यांच्याकडे होतं। मात्र आता महायुती सरकारने नेमलेल्या उपसमितीमध्ये भुजबळांना केवळ सदस्य ठेवण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। आमचे नेते मान्य छगन भुजबळ साहेब फार नाराज आहेत। GR मधील 1-2 वाक्यामध्ये त्यांना संभ्रम आहे असं वाटतं। शिवाय त्या विरोधात हे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याची सुद्धा तयारी करत आहे। त्याबद्दल खरंच म्हणजे मी त्यांचं अभिनंदन करेन, ही भूमिका त्यांनी घेतली। पण त्याच्याही पलीकडे एक पाऊल आणखी उचललं त्यांनी, जर राजीनामा दिला समजा, जर त्यांनी या विषयावर राजीनामा दिला तर अख्खा महाराष्ट्र त्याच्यासोबत आहे आणि मग त्यांनी लढाई आपली जी ओबीसीची ती लढायला पाहिजे। खूप झाला 30-35 वर्ष आपण मंत्रिमंडळामध्ये आहे, कॅबिनेटमध्ये आहे, तर किती दिवस आपण यांची लाचारी पत्करता? सोडा हे सगळं आणि ओबीसीचे खऱ्या अर्थाने नेते व्हा तुम्ही। तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना, मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलोय आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय, म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। मग अशा वेळेला स्वाभिमान आणि नैतिकता हे जे 2 शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा ही समिती करण्यात आली होती आणि आता सांगितलं की भुजबळ साहेबांना तिथून त्यांची उचलबांगडी करून दुसऱ्यांना अध्यक्ष करण्यात आलेलं आहे। दुर्दैवी आहे। भुजबळांसारखं ओबीसी नेतृत्व आहे, ओबीसींचं सातत्याने भुजबळ साहेब ओबीसीचे नेते आहेत, त्याचबरोबर राज्य शासनामध्ये एक सिनियर मंत्री आहेत, त्यांना या संपूर्णाचा अभ्यास आहे। त्यांना अशा पद्धतीने एकाएक त्यांची उचलबांगडी करणं शेवटी शासनाचा निर्णय आहे।